Hello everyone. In this video, we are going to learn some tricks and tips to find square root of bigger number. Very simple way and easily and mostly fast. You have already learned what is square and square root in 7th standard. Square means when a number is multiplied itself, the product is called square. Just like if we multiply 5 by 5, then product is 25. We say that 25 is square of 5. As same, 5 is called square root of 25. Now in this video we are going to learn a simple way to find square root of bigger numbers. How to find square root of bigger numbers. This method is not in textbook. In textbook we are going to learn two methods. One is factorization and second is division method. But for scholarships and other exams or in geometry, when we are going to learn Pythagoras theorem, we have to find out square root of bigger numbers. Now in this video we learn how to find squares of bigger number and also square root of bigger numbers. Now we are going to learn how to find square root by simplest way. म्हणजे स्क्वेअर रूट आपल्याला बिगर नंबर असेल तर सिम्पलेस्ट वेने कसं आपण शोधू शकतो हे आपण ह्यामध्ये बघायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी काही सिंपल महत्त्वाच्या गोष्टी आपण बघूया. जस्ट लाईक स्क्वेअर ऑफ 1 इज 1, स्क्वेअर ऑफ 11 इज 121, स्क्वेअर ऑफ 21 इज 441, स्क्वेअर ऑफ 31 इज 1331. ह्या सगळ्या नंबरमध्ये जर आपण बघितलं तर युनिट प्लेस आहे 1 1 1 1. जे आपले नंबर्स आहेत ते युनिट प्लेस आहे 1 आणि त्याचं स्क्वेअर प्लेस जर बघितलं आपण स्क्वेअर जर आपण जर युनिट प्लेस बघितला तर हा नंबर आहे 1. म्हणजे गिवन नंबर मध्ये जर युनिट प्लेस असेल 1, इफ युनिट प्लेस ऑफ गिवन नंबर इज 1, देन स्क्वेअर ऑफ युनिट प्लेस इज ऑल्सो 1. म्हणजे कुठलाही नंबर घेतला तर युनिट प्लेस जर 1 असेल तर त्याचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला युनिट प्लेस नेहमी काय येणार आहे आपल्याला 1. सिमिलरली स्क्वेअर ऑफ 2 इज 4, स्क्वेअर ऑफ 12 इज 144, स्क्वेअर ऑफ 22 इज 484. म्हणजे इथं जर बघितलं आपण गिवन नंबर मध्ये लास्ट डिजिट आहे 2 आणि स्क्वेअर मध्ये लास्ट डिजिट आहे आपल्याला 4. मीन्स इफ गिवन नंबर unit place of given number is 2, then square of unit place of square is 4. Similarly, if you have unit place is 3, then square is 9. Means square of 3 is 9, square of 13 is 169, square of 23 is 529. यामध्ये जर बघितलं तर जो आपल्याला नंबर दिला ह्या नंबरमध्ये जर युनिट प्लेस 3 असेल तर स्क्वेअर जो आपण घेतला त्या स्क्वेअर मध्ये युनिट प्लेस काय आपल्याला 9. ठीक आहे. म्हणजे युनिट प्लेस जर आपल्याला गिवन नंबर मध्ये 3 असेल तर स्क्वेअर मध्ये नेहमी काय असणार आहे 9 असणार आहे. ठीक आहे. सेम 4 असेल तर युनिट प्लेस असणार 6, 5 असेल तर 5 असेल, 6 जर असेल म्हणजे नंबर मध्ये आपल्याला लास्ट प्लेस जर असेल 6 तर त्या स्क्वेअर प्लेस मध्ये लास्टला असणार आहे 6. 7 असेल तर 9, 8 असेल तर 4, 9 असेल तर 1 आणि लास्ट डिजिट जर 0 असेल तर युनिट प्लेस मध्ये 0 असेल. ओके. फर्स्ट तुम्ही हा एक टेबल तुम्ही नोटबुक मध्ये घ्या. जर आपल्याला गिवन नंबर मध्ये युनिट प्लेस काय असेल तर स्क्वेअर मध्ये काय असू शकतं. इफ युनिट प्लेस ऑफ गिवन नंबर इज 1, देन युनिट प्लेस ऑफ स्क्वेअर इज 1. इफ युनिट प्लेस ऑफ गिवन नंबर इज 2, देन स्क्वेअर ऑफ युनिट प्लेस ऑफ स्क्वेअर इज 4. ठीक आहे. जर हा तुम्ही टेबल स्टडी केला तर एक आपल्याला महत्वाची गोष्ट लक्षात येते की जो आपल्याला स्क्वेअर्स आहेत ह्या स्क्वेअर्स मध्ये युनिट प्लेस नेहमी काय येत असतं आपल्याला 1 4 9 6 5 6 9 4 1 0. म्हणजे युनिट प्लेस मध्ये आपल्याला 2 किंवा 3 किंवा 7 किंवा 8 हे नंबर कधी येत नाही. ठीक आहे. आता आपल्याला यामध्ये आपण प्रोसेस आपण उलटी विचार करायचा आहे की आपण विचार करायचा आहे की स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करायचं स्क्वेअरने. तर जर स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला
दिलेला नंबर आहे त्या नंबरचा स्क्वेअर रूट मध्ये युनिट प्लेस काय असेल हा आपण विचार करणार आहोत. म्हणजे आता आपण विचार कसा करूया की समजा जर एखादा नंबर परफेक्ट स्क्वेअर दिला असेल आपल्याला आणि त्याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. परफेक्ट स्क्वेअर मीन्स काय, जर ज्या नंबरचं स्क्वेअर रूट आपल्याला काढू शकतो आपण, ठीक आहे, नॅचरल नंबर असू शकतं, तो म्हणजे आपण म्हणणार आहे परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे जसं आता 144 आहे, 144 इज स्क्वेअर ऑफ 12, देअरफॉर 144 इज कॉल्ड परफेक्ट स्क्वेअर. 150 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर बिकॉज इट इज नॉट अ स्क्वेअर ऑफ एनी नंबर. ओके, मग आपल्याला जर दिलेला नंबर हा परफेक्ट स्क्वेअर असेल तर या परफेक्ट स्क्वेअरचं आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. मग हे फाइंड आउट करत असताना पहिली स्टेप आपण काय करणार आहोत, तर युनिट प्लेसचा आपण विचार करूया. जर समजा गिवन नंबर आहे, स्क्वेअर रूटसाठी आपण नेहमीसारखं साईन आपण हे करतो. ठीक आहे, मग हे स्क्वेअर रूटच्या साईन मध्ये आपण आपल्याला एक नंबर दिलाय, समजा 1331, आणि आपल्याला याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग आपण पहिली स्टेप आपण काय करणार आहोत, तर युनिट प्लेस काय असेल हा आपण विचार करूया. ठीक आहे, हा नंबर आहे आपल्याला 1331, लास्ट डिजिट आहे 1. ठीक आहे, मग लास्ट डिजिट स्क्वेअर मध्ये कुठं असू शकतं, जर नंबर 1 असेल तर किंवा 9 असेल तर. म्हणजे यावरून आपल्याला एक इम्पॉर्टंट आपल्याला समजलं पहिली स्टेप, की हा जो नंबर आहे ह्या नंबरमध्ये युनिट प्लेस 1 आहे. याचं मिनिंग काय, ह्याचा स्क्वेअर रूट असेल, ह्या स्क्वेअर रूटचा युनिट प्लेस काय असेल, 1 किंवा 9. ओके, जसं आणखी एक आपण नंबर विचार करूया, 8836, हा परफेक्ट स्क्वेअर आहे. आता आपल्याला याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. मग फर्स्ट स्टेप आपण विचार काय करणार, तर लास्ट डिजिट काय आपल्याला 6, लास्ट डिजिट 6 जर विचार केला तर स्क्वेअर मध्ये लास्ट डिजिट कुठे आहे, तर 4 साठी किंवा 6 साठी. याचा मिनिंग काय, ह्याचं स्क्वेअर रूट जे असेल त्या स्क्वेअर रूट मध्ये युनिट प्लेस काय असणार आपल्याला, 4 किंवा 6. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून आपण कसा विचार करणार, तर लास्ट डिजिट काय आहे, त्यावरून स्क्वेअर रूटचं लास्ट डिजिट काय असेल ते आपण शोधूया पहिली स्टेप. ठीक आहे, म्हणजे जर स्क्वेअर मध्ये जो आपल्याला नंबर दिलाय तो काय प्लस परफेक्ट स्क्वेअर आहे, आणि ह्या परफेक्ट स्क्वेअरचा लास्ट डिजिट आपल्याला जर 1 असेल तर स्क्वेअर रूट मध्ये काय असू शकतं आपल्याला, 1 और 9. ठीक आहे, स्क्वेअर रूट मध्ये मला सांगितलं तसं परफेक्ट स्क्वेअर असेल तर 2 किंवा 3 असू शकत नाही. ठीक आहे, मग जर स्क्वेअर रूट आपला जो नंबर दिलाय स्क्वेअर हा आपल्याला 4 दिला असेल, लास्ट डिजिट 4 असेल तर त्याच्या स्क्वेअर रूट मध्ये काय असू शकतं, एकतरी 2 किंवा 8. लास्ट डिजिट जर 5 असेल तर स्क्वेअर रूट हा 5 असणार आहे. लास्ट डिजिट जर 6 असेल तर स्क्वेअर रूट मध्ये युनिट प्लेस काय असणार आहे, 4 किंवा 6. लास्ट डिजिट 7 किंवा 8 असू शकत नाही. लास्ट डिजिट जर 9 असेल तर इथे जसं आपण बघतोय तसं स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला लास्ट डिजिट काय असू शकतं, 3 और 7, आणि 0 असेल तर 0. हा एक सेकंड टेबल तुम्ही लिहून ठेवा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला स्क्वेअर रूट आपल्याला दिलेत, परफेक्ट स्क्वेअर दिलेत, आणि या परफेक्ट स्क्वेअर मध्ये लास्ट डिजिट आहे, तर स्क्वेअर रूट मध्ये लास्ट डिजिट काय असू शकतं हे आपण पहिला लक्षात ठेवूया. ठीक आहे, ओके. आता आपण जाऊया नंबरकडे, म्हणजे 10 प्लेस किंवा 100 प्लेस काय असू शकतं हा आपण विचार करूया. त्यासाठी 1 पासून साधारणपणे 30 पर्यंत तुम्हाला ऑलरेडी मी एक PDF मध्ये सेंड केलं आहे स्क्वेअर्स, ते तुम्ही लर्न केला की आता पुढची स्टेप आपल्याला सोपी जाईल. ठीक आहे, आता जसं आपल्याला माहिती आहे की समजा जर एखादा नंबर असेल 30, आता 30चा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर सिम्पलेस्ट वे काय, हा लास्ट 0 सोडून देऊ आपण, हा नंबर आला 3चा स्क्वेअर येणार आहे 9, हा लास्ट डिजिट 1 0 आहे, त्या जागी आपण घेऊया 00 म्हणजे 900, म्हणजे 30चा स्क्वेअर काय आपल्याला 900. ते समजा आपल्याला 400 आहे आणि 400चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. मग हे कसं करणार आपण, तर 4चा स्क्वेअर येणार आपल्याला 16, आता इथं 2 0 आहे, या 2 0 ऐवजी आपण घेऊया 40. ठीक आहे, म्हणजे 400 स्क्वेअर ऑफ 400 इज 1,60,000. सिंपल आहे, म्हणजे हा 4 आहे, 4चा स्क्वेअर घेतला आपण 16, आणि
number of zeros are doubled in square. Okay. स्क्वेअर आता आपण लास्ट जिथे 0 असेल तर स्क्वेअर कसा विचार केला आपण. आता उलटी प्रोसेस विचार करूया की स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 900 हे कसं फाइंड आउट करणार. तर लास्ट 2 झिरो आहेत सिंगल झिरो घ्या. रिमेनिंग नंबर आहे 9. 9चा स्क्वेअर रूट काय आपल्याला 3 म्हणजे 900चा स्क्वेअर रूट काय येणार आपल्याला 30. ठीक आहे. आता त्यानंतर आपण विचार करूया की लास्ट डिजिट जर 5 असेल तर कसा स्क्वेअर फाइंड आउट करणार. म्हणजे लास्ट डिजिट आहे समजा आपल्याला 5. एक नंबर घेऊया 55. मग हा 55चा स्क्वेअर कसं करणार आपण. तर हा जो लास्ट 5 आहे 5 ला रिप्लेस केला आपण 25 आणि हा जो फर्स्ट 5 आहे हा फर्स्ट 5 च्या ऐवजी आपण काय घेणार 5 into 6. 5 आणि नेक्स्ट नंबर काय आपल्याला 6 म्हणजे 5 into 6 किती येणार 30. म्हणजे 55चा स्क्वेअर काय येणार आपल्याला 3025 3025. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण जसं 75. 75चा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग हा कसं करणार आपण. तर 5 ला रिप्लेस करूया आपण 25 7 आणि 7 into 8 7 आणि नेक्स्ट नंबर काय आपल्याला 8 म्हणजे 7 into 8 56 म्हणजे याचा स्क्वेअर काय आपल्याला 5625. ओके. मग आपल्याला जर एखाद्या नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं असेल फास्टली ठीक आहे तर ह्या 3 गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. एक युनिट प्लेस स्क्वेअर रूटचा युनिट प्लेस काय असू शकतं. सेकंड लास्ट डिजिट जे 0 असतील त्यांचा स्क्वेअर कसं फाइंड आउट करणार आणि लास्ट डिजिट 5 असेल तर त्यांचा स्क्वेअर कसं फाइंड आउट करणार. ह्या 3 गोष्टी लक्षात आल्या. ओके. आता आपण प्रॉब्लेमकडे जाऊया. एक फर्स्ट नंबर घेऊया आपण 7569. आता आपल्याला याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. मग आपण टेक्स्ट बुक मध्ये आपण 2 मेथड बघितल्यात. एक आहे फॅक्टरायझेशन मेथड ज्यामध्ये आपण असे फॅक्टर्स फाइंड आउट करणार आहे 7569 चे. ठीक आहे. आणि याचे फॅक्टर्स फाइंड आउट करून 2 फॅक्टरपैकी एक घेणार. ही मेथड आपण 7th मध्ये बघितले. आणि 8th मध्ये आपण बघणार आहे डिव्हिजन मेथड. पण जर असा बिगर नंबर असेल आणि आपल्याला जर समजा फास्ट आपल्याला विदाउट द मेथड आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे मग अशा वेळी ही ट्रिक आपल्याला सोपी जाते. ठीक आहे. मग यामध्ये आपण काय करणार आहोत. आपला नंबर आहे 7569. ठीक आहे. फर्स्ट स्टेप आपण विचार करूया हे 2 डिजिट सोडून द्या त्याचा विचार करू नका. ठीक आहे. लास्ट 2 डिजिट सोडले राहिला हा नंबर 75. ठीक आहे. मग हा 75 हा विचार करूया की 75 पेक्षा बिगर आणि स्मॉलर असे स्क्वेअर रूट परफेक्ट स्क्वेअर्स आपण बघूया आपण. ठीक आहे. म्हणजे 7चा स्क्वेअर काय असतो आपल्याला 49. ठीक आहे. 8चा स्क्वेअर असतो 64. 9चा स्क्वेअर असतो 81. म्हणजे हा 75 जर नंबर बघितला तर हा 75 नंबर कुठे येतो आपल्याला 8 स्क्वेअर आणि 9 स्क्वेअर मध्ये. ठीक आहे. म्हणजे 80चा स्क्वेअर काय असू शकतो आपल्याला 6400. ठीक आहे. 90चा स्क्वेअर काय असणार आहे 8100. ठीक आहे. म्हणजे 9चा स्क्वेअर 81 8चा स्क्वेअर 64. म्हणजे आपल्याला जर 7569 असेल तर हा नंबर कुठे असणार आहे आपल्याला तर ह्या दोन्हीमध्ये असणार आहे 8100 किंवा 6400. ठीक आहे. हे कसं फाइंड आउट केलं आपण सिंपल लास्ट 2 डिजिट सोडले आणि राहिलेला जो नंबर आहे हा नंबर कोणत्या 2 स्क्वेअर मध्ये आपण विचार करायचा. ठीक आहे. मग हा कुठे आहे तर 64 8 स्क्वेअर आहे 64 आणि 9 स्क्वेअर आहे 81 यामध्ये कुठेतरी आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ हा जो नंबर आहे ह्याचा स्क्वेअर रूट काय असणार आपल्याला 80 आणि 90 बिटवीन कुठेतरी असणार आहे. ठीक आहे. मग आता परफेक्ट नंबर कोणता शोधणार आपण तर त्यासाठी आपण जाऊया परत लास्ट डिजिट करा. ठीक आहे. लास्ट डिजिट आपल्याला इथं 9. मग अशी आपण जो टेबल तुम्ही घेतला त्यामध्ये जर बघितला तर इथं जर लास्ट डिजिट 9 असेल तर स्क्वेअर रूट मध्ये लास्ट डिजिट काय असणार आहे आपल्याला 3 किंवा 7. याचा अर्थ याचं जे स्क्वेअर रूट असेल हे लास्ट डिजिट 3 किंवा 7 असणार म्हणजे 83 किंवा 87. ठीक आहे. आता ह्यामध्ये नेमकं कोणतं हे आपण फाइंड आउट करण्यासाठी आपण
एक सिंपल आयडिया यूज करा, 85चा स्क्वेअर बघा आपण. मग आता मी जी मेथड सांगितली त्याप्रमाणे आपण 85चा स्क्वेअर बघा. 85चा स्क्वेअर कसं येणार आपल्याला, तर फायला रिप्लेस करणार आपण 25 आणि 8चा नेक्स्ट नंबर आहे 9. 8 × 9 72. म्हणजे 85चा स्क्वेअर काय आपल्याला 7225. मग आपला हा जो नंबर आहे हा याच्यापेक्षा बिगर आहे, याचा अर्थ याचा स्क्वेअर रूट कुठं असणार आहे 85च्या पुढं, म्हणजेच कुठं 87. ओके, म्हणजे 7569 याचा स्क्वेअर रूट काय असणार आहे आपल्याला 87. आपण असेच काही आणखी एक्झाम्पल बघा. जसं हा एक नंबर आहे 8836. आपल्याला याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. मग स्क्वेअर रूट फाइंड आउट करत असताना पहिली स्टेप मगाशी मी जसं सांगितलं तसं पहिली स्टेप आपण काय करणार, तर हा हे लास्ट 2 डिजिट आपण सोडून देऊया. पहिला नंबर आहे आपल्याला 88. तर फर्स्ट स्टेप आपण काय करायची, हा जो 88 आहे त्यापेक्षा स्मॉलेस्ट, थोडासा स्मॉलर आणि थोडासा बिगर असा आपण एक परफेक्ट स्क्वेअर घेऊया. जसं 8चा स्क्वेअर आहे 64, त्यापेक्षा बिगर नंबर आहे. नेक्स्ट नंबर आहे 9. 9चा स्क्वेअर आहे 81, त्यापेक्षाही बिगर नंबर आहे. 10चा स्क्वेअर आहे 100, तर 100 पेक्षा स्मॉलर आहे. म्हणजे याचा अर्थ हा 81 कुठं आहे, सॉरी 88 कुठं आहे, तर 81 आणि 100 म्हणजेच 9चा स्क्वेअर आणि 10चा स्क्वेअर त्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हा जो नंबर आहे हा नंबर कसा असणार आहे 90 to 100 त्यामध्ये असणार. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट काय करूया आपण, तर लास्ट डिजिट आहे आपल्याला 6. मग हा लास्ट डिजिट 6 जर असेल तर मग अशा आपण जसं टेबलमध्ये बघितलं तसं स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला लास्ट डिजिट काय असणार आहे 4 किंवा 6, 4 or 6. ओके, म्हणजे याचा अर्थ हा जो नंबर आहे हा नंबर एकतर 94चा स्क्वेअर असेल किंवा 96चा. मग ते कसं घेणार आपण, सिंपल 95चा स्क्वेअर करूया. सिम्पलेस्ट वे 5चा स्क्वेअर 25, 9 नेक्स्ट नंबर 10, 9 × 10 येणार आपल्याला 90. ठीक आहे, म्हणजे 95चा स्क्वेअर काय आपल्याला 9025. मग हा जो नंबर आहे गिवन नंबर इज स्मॉलर दॅन 9025. याचा मिनिंग काय, तर याचा स्क्वेअर रूट 95 पेक्षा स्मॉलर, म्हणजे काय असणार आहे 94. ठीक आहे, म्हणजे सिंपल वे काय आपल्याला लास्ट डिजिट सोडून देऊया आपण, 2 डिजिट सोडून दिले. राहिला नंबर 88 आहे. 88 कोणत्या 2 परफेक्ट स्क्वेअरच्या मध्ये आपण बघणार, तो कुठे आपल्याला 81 आणि 100, म्हणजेच 9 आणि 10, म्हणजेच 90 आणि 100. याचा अर्थ हा जो आहे नंबर, हा नंबर कसा असणार आहे 90 आणि 100 यामध्ये कुठेतरी असेल याचं स्क्वेअर रूट. ठीक आहे, मग हे आपण फाइंड आउट कसं करणार, तर लास्ट डिजिट 6 आहे. लास्ट डिजिट 6 असेल तर काय येणार आहे आपल्याला 4 किंवा 6. ठीक आहे, मग 95चा स्क्वेअर केला आपण 9025. मग हा 9025 पेक्षा स्मॉलर आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हा नंबर काय असणार आहे 94चा स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे, आणखी एक आपण एक्झाम्पल बघू. नंबर आहे 4761. ठीक आहे, 2 डिजिट कट केले, नंबर आला 47. आता 47 पेक्षा आपण स्मॉलर आणि ग्रेटर विचार करूया. 7चा स्क्वेअर आहे 49, त्यापेक्षा स्मॉलर आहे, म्हणजे याचा अर्थ आहे 7चा स्क्वेअर 49 आणि 6चा स्क्वेअर 36. याचा अर्थ हा नंबर 6 आणि 7च्या मध्ये, म्हणजेच 60 आणि 70 ह्यामध्ये कुठेतरी असेल. ठीक आहे, लास्ट डिजिट 1 आहे. याचा मिनिंग काय, लास्ट डिजिट जर 1 असेल तर स्क्वेअर रूट मध्ये लास्ट डिजिट काय असतो 1 किंवा 9. याचा मिनिंग काय, हा 61 किंवा 69चा स्क्वेअर आहे. ओके, म्हणजे हा गिवन नंबर काय आपल्याला 61चा स्क्वेअर आहे किंवा 69चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, मग हे आपण कसं फाइंड आउट करणार, तर बिटवीन नंबर आहे 65. 65चा स्क्वेअर करू आपण. 65चा स्क्वेअर येणार काय, 5 साठी 25 घेतला. नेक्स्ट नंबर कसं येणार 6 × 7 42. 6 7 जार 42, 4225. हा गिवन नंबर ह्यापेक्षा बिगर आहे. याचा अर्थ 65च्या बिगर काय 69. ओके, म्हणजे याचं स्क्वेअर रूट काय असणार आपल्याला 69. सिंपल. फर्स्ट 2 डिजिट आहेत आपल्याला 36 आणि 49च्या मध्ये. ठीक आहे, म्हणजे स्क्वेअर असणार आहे 60 to 70. मग लास्ट डिजिट 1 आहे म्हणून आपण विचार केला 61 आणि 69. नेक्स्ट 65चा स्क्वेअर केला, 65 स्क्वेअर पेक्षा हा बिगर आहे. याचा अर्थ स्क्वेअर रूट असणार आहे 69.
एवढी सिंपल मेथड आहे. ठीक आहे. आणखी एक आपण प्रॉब्लेम बघू. $9,409 याचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. लास्ट डिजिट कट करूया. रिमेनिंग नंबर आहे 94. 94 नंबर बघितला तर थोडंसं तुम्हाला स्क्वेअर जर पार्ट असेल तर हे आपल्याला लक्षात येईल की 94 हा बिटवीन 100 आणि 81 म्हणजे 9 स्क्वेअर आणि 10 स्क्वेअर ह्यामध्ये येणार. याचा अर्थ हा नंबर जो आहे गिवन नंबर 90 to 100 मध्ये असेल. ठीक आहे. लास्ट डिजिट 9 आहे. लास्ट डिजिट 9 आपण टेबलमध्ये जर बघितला तर कधी येतं 3 आणि 7. याचा मिनिंग काय, हा 93 किंवा 97चा स्क्वेअर आहे. मग आपण एक चेक करूया फक्त 95चा स्क्वेअर. 5 स्क्वेअर 25, 9 इंटू 10 90 म्हणजे 95चा स्क्वेअर 9025. हा नंबर ह्यापेक्षा बिगर आहे. याचा अर्थ 95 पेक्षा बिगर स्क्वेअर रूट असेल म्हणजेच काय 97. म्हणजे ह्या मेथडचा यूज करून आपण ह्या सिंपल ट्रिक आहे, ह्या सिंपल ट्रिकचा यूज करून आपण स्क्वेअर रूट जे परफेक्ट स्क्वेअर असेल ह्या परफेक्ट स्क्वेअरचा आपल्याला स्क्वेअर रूट फास्टमध्ये फाइंड आउट करता येईल. हे 4 डिजिट आहेत, 5 डिजिट, 6 डिजिट हे ह्याच मेथडने आपण करू शकतो. ठीक आहे. म्हणजे ह्या मेथडचा यूज करून तुम्हाला स्कॉलरशिपसाठी तर यूज होणारच आहे. त्याचबरोबर आपल्याला जेव्हा आपण नेक्स्ट इयर 8th मध्ये किंवा 9th मध्ये पायथागोरस थेरम किंवा इतर कित्येक ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट आपल्याला फास्टमध्ये फाइंड आउट करावं लागतं त्यावेळी ही मेथड आपण यूज करू शकतो. त्याच टाईपमध्ये आपल्याला जे 7th मध्ये आपण फॉर्म्युले यूज केले त्या फॉर्म्युलेचा यूज करून आपण स्क्वेअर ही फास्टमध्ये फाइंड आउट करता येतं. जसं आपण 2 फॉर्म्युले बघितले ते पण 7th मध्ये. फर्स्ट फॉर्म्युला इज a प्लस बी स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. सेकंड फॉर्म्युला इज a मायनस b स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. हे दोन्ही फॉर्म्युले आपण लास्ट इयर आपण बघितले आणि ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण स्क्वेअर ही फाइंड आउट करते. पण ह्या मेथडचा यूज करून ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण फास्टमध्ये स्क्वेअर ही घेऊ शकतो. जसं आता आपल्याला एखादा नंबर आहे समजा 47चा स्क्वेअर घ्यायचा आहे. मग 47 इंटू 47 असं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. पण आपल्याला जर फास्टमध्ये घ्यायचं असेल तर सिंपल 47 मीन्स काय 40 प्लस 7. ठीक आहे. मग 40चा स्क्वेअर घेऊया आपण 1600. 7चा स्क्वेअर आहे आपल्याला 49. नेक्स्ट काय घेणार आपण ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन घेणार 40 इंटू 7 म्हणजे 7 4 जार 28 आणि हा 0 म्हणजे ऍक्च्युअली किती येणार 280. मग 280 ची डबल घेणार आपण ते 560. हे ऍडिशन करूया आपण सिंपल. 47 मीन्स 40 प्लस 7. ठीक आहे. 40 स्क्वेअर ऑफ 40 इज 1600. स्क्वेअर ऑफ 7 इज 49. 14 इंटू 7 280 डबल ऑफ 280 560. याचे ऍडिशन करूया आपण. म्हणजे आपल्याला जर विचार केला तर 47चा स्क्वेअर काय येणार आपल्याला 2209. म्हणजे ह्या मेथडने आपण फास्टमध्ये करू शकतो. तेच आपण हा फॉर्म्युला यूज करून करता येईल. 47 मीन्स आपण असं घेऊ शकतो की 50 मायनस 3. ठीक आहे. मग ह्यामध्ये आपण कसं करणार तर 50 मायनस 3 जर घेतला तर 50चा स्क्वेअर 2500. 3चा स्क्वेअर 9. ऍडिशन झाली 2509. ठीक आहे. मग यामध्ये आपण फक्त काय करणार आपण आता त्या दोघांची जी मल्टिप्लिकेशनची डबल येईल ती मायनस करूया. म्हणजे 2509 आहे. त्या दोघांची मल्टिप्लिकेशन काय येणार 5 इंटू 3 जर 50. 15 हा पुढचा 0 आहे म्हणजे 150. ते डबल येणार आपल्याला 300 आहेत ना मायनस करू आपण 2209. म्हणजे 47 इंटू 47 हे करण्यापेक्षा आपल्याला ह्या मेथडमध्ये आपण फास्टमध्ये करू शकतो. ठीक आहे. जसं आता आपण आणखी एखादा बघूया आपण. आता बिगर नंबर आहे 89. 89चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. मग 89चा स्क्वेअर आपण 2 टाईपनं आता जसं बघितलं 80 प्लस 9 किंवा 90 मायनस 1 असं करू शकतो. मग आता जवळचा नंबर आहे आपल्याला 90 पण आपण 90चा यूज करूया. 89 आपण कसं घेतलं 90 मायनस 1. 90 स्क्वेअर काय येणार आपल्याला 8100. 1चा स्क्वेअर 1. ऍडिशन झाली 8101. ठीक आहे. मायनस काय करणार आपण ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन जी येईल ती डबल.
म्हणजे 90 इंटू 1 90 डबल 180, 180 पण मायनस करू आपण. म्हणजे 89चा स्क्वेअर काय येणार आपल्याला 7921. जे आपण रेग्युलर 89 इंटू 89 हे जे मल्टिप्लिकेशन करतो त्यापेक्षा आपण हे फास्ट करू शकतो. फक्त यासाठी थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा व्यवस्थित समजून घ्या आणि ह्या मेथडनं जर तुम्हाला फास्टमध्ये स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं असेल तर यासाठी भरपूर प्रॅक्टिस करा. ठीक आहे. कुठलेही तुम्ही परफेक्ट स्क्वेअर घ्या, परफेक्ट स्क्वेअर घेऊन स्क्वेअर रूट फाइंड आउट करा किंवा नंबर घ्या, पहिल्यांदा नंबरचा स्क्वेअर करा आणि त्याचं परत परफेक्ट स्क्वेअर आल्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट आपण आता जी मी मेथड सांगितली त्या ट्रिक्सचा यूज करून आपल्याला करता येते का हे विचार करा. ठीक आहे. ह्याच टाईपमध्ये आपण आणखी काही व्हिडिओ बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला सिम्पल ट्रिक्स बघायच्या आहेत मॅथमॅटिक्समधल्या आणि त्याचबरोबर आपण इंग्लिशमध्ये जे बेसिक ग्रामर्स किंवा ग्रॅमॅटिकल जे पार्ट्स आहेत ते आपण ह्या आणखी काही व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत. ओके.